You're a superhero. तर भावनो तुम्ही आपला थंबनेल बघितला असेल तर आज या ट्युटोरियल मध्ये तुम्हाला सांगणार आहे लो क्वालिटीचा व्हिडिओ 4K क्वालिटी मध्ये कसा करायचा त्याच्यासाठी भावनो कोणते इफेक्ट वापरायचे आहेत त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे। आजचे ट्युटोरियल तुम्ही पूर्ण बघून घ्यायचे आहे। तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितला नसेल तर प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे। प्रिव्ह्यू बघितल्यानंतर भावनो आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा, कोठे स्किप करू नका, तुम्हाला समजून जाईल कलर ग्रेडिंग सुद्धा कशी करायची आहे हे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेले आहे, त्याच्यामुळे हे ट्युटोरियल पूर्ण बघा। तर भावनो तुम्ही आपल्या YouTube चॅनल वरती जर नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल। ओपन करायचे, न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचे आणि भावनो तुम्ही कुठलाही एक शॉर्ट क्लिप व्हिडिओ घेऊ शकता। कुठल्याही भावनो मूवीचा तुम्ही शॉर्ट क्लिप घ्यायचा आहे आणि तो घेतल्यानंतर ॲड करून घ्यायचा आहे। ॲड वरती क्लिक करायचे। आता ही जी भावनो क्लिप आहे ना, ही क्लिप मी डाउनलोड करून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा अशा क्लिप कुठूनही डाउनलोड करू शकता, YouTube वरून डाउनलोड करू शकता, Insta वरून डाउनलोड करू शकता, Google वरून डाउनलोड करू शकता। अशा कुठल्याही क्लिप भावनो डाउनलोड करायचे आहेत आणि याला आपल्याला HD 4K मध्ये एनहान्स करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी भावनो तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे। साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला फिल्टर वरती क्लिक करायचे आणि ॲडजस्ट वरती क्लिक करून घ्यायचे। आता ॲडजस्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑटो ॲडजस्ट जो आहे तो 50 ठेवून घ्यायचा आहे। असा व्यवस्थित 50 ठेवायचा आहे। कलर करेक्शन जो आहे तो तुम्हाला 30 ठेवून घ्यायचा आहे। तर याच्यावरती क्लिक करायचे आणि 30 ठेवू शकता। 30 ठेवल्यानंतर तुम्हाला पुढे ब्राईटनेस वरती यायचं आहे। ब्राईटनेस जो आहे तो तुम्हाला 2 ठेवून घ्यायचा आहे, नाहीतर तुम्ही 5 ठेवू शकता। असं व्यवस्थित ठेवायचे। कॉन्ट्रास्ट वरती यायचे, तुम्हाला 20 ठेवायचा आहे कॉन्ट्रास्ट, नाहीतर 0 ठेवू शकता। हा कॉन्ट्रास्ट तुम्ही 20 ठेवून घ्यायचा आहे। 20 ठेवल्यानंतर सॅच्युरेशन तुम्हाला पुन्हा 20 ठेवायचे आहे। ब्रिलन्स जो आहे तो भावनो तुम्हाला 8 ठेवून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित 8 नाही तर 10 ठेवू शकता। पुन्हा तुम्हाला शार्प जो आहे तो शार्प 40 ठेवायचा आहे। असं व्यवस्थित 40 ठेवून घ्यायचा आहे। क्लिअरिटी जी आहे तो भावनो तुम्हाला 30 ठेवून घ्यायची आहे, नाहीतर पूर्ण वाढवू शकता। तर माझ्या माहितीस्तोवर भावनो तुम्ही 30 ठेवून घ्यायचे आणि हायलाइट जो आहे तो 20 ठेवायचा आहे। पुढच्या बाजूला स्क्रोल करा, हायलाइट वरती क्लिक करून 20 ठेवून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित 20 ठेवल्यानंतर शॅडो तुम्हाला 15 ठेवायचा आहे। हा असा व्यवस्थित 15 ठेवून घ्यायचा आहे। आता 15 ठेवल्यानंतर तुम्हाला या सर्व व्हिडिओला हा इफेक्ट अप्लाय झालेला आहे आणि तुम्ही व्हिडिओ क्वालिटी सुद्धा बघू शकता। आता आपल्याला बाकीचे इफेक्ट ॲड करायचे आहेत। आता बाकीचे इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला फिल्टरवरती यायचं आहे। आता हा फिल्टर आहे। फिल्टरवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट सर्च करायचा आहे, अमेरिकन रेट्रो हा इफेक्ट इथं सर्च करून घ्यायचा आहे। सर्च बॉक्सवरती क्लिक करा आणि अमेरिकन रेट्रो हा इफेक्ट सर्च करायचा आहे। तर भावनो हा इफेक्ट इथं आलेला आहे। हा इथं इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला हा इफेक्ट 65 ठेवून घ्यायचा आहे। 65 ठेवल्यानंतर तुम्हाला आता ओके करायचे। ओके केल्यानंतर आता नाईट व्ह्यू कलर हा इफेक्ट दुसरा ॲड करून घ्यायचा आहे। फिल्टरवरती क्लिक करा आणि इथं तुम्ही खालच्या बाजूला बघू शकता, नाहीतर सर्च बॉक्सवरती पुन्हा क्लिक करायचे आणि नाईट व्ह्यू कलर हा इफेक्ट सर्च करा। सर्च केल्यानंतर हा 1 नंबर दिसत असेल ना, हा सिलेक्ट करायचा आहे। हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 49 ठेवायचा आहे, नाहीतर 50 ठेवू शकता आणि ओके करायचे। ओके केल्यानंतर आता तुम्हाला 4K इफेक्ट दुसरा ॲड करून घ्यायचा आहे। फिल्टरवरती पुन्हा क्लिक करा आणि खालच्या बाजूला स्क्रोल करायचे आणि हा 4K तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। 4K जो आहे तो तुम्हाला 22 ठेवून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित 22 ठेवू शकता, नाहीतर 25 ठेवायचा आहे आणि ओके करून घ्यायचा आहे। ओके केल्यानंतर बघू शकता भावनो हा व्हिडिओ आपला असा व्यवस्थित दिसून जाईल फुल HD मध्ये आणि फुल कलर ग्रेडिंग सुद्धा आपण इथं केलेलं आहे। आता आपल्याला पुन्हा अजून इफेक्ट
याच्यात ॲड करून घ्यायचे आहेत. तर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट्समध्ये यायचं आहे. इफेक्ट्समध्ये आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक आल्यानंतर ग्लो इफेक्ट तुम्हाला सर्च करून घ्यायचा आहे. सर्च बॉक्सवरती क्लिक करा. ग्लो इफेक्ट सर्च करायचा आहे. हा ग्लो इफेक्ट इथं सर्च केल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला हा ग्लो इफेक्ट फक्त 2 ठेवून घ्यायचा आहे. याचा ग्लो जो आहे तो पाहुणे, याचा ग्लो तुम्हाला फक्त 2 ठेवायचा आहे आणि ओके करून घ्यायचा आहे. ओके केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो पूर्ण व्हिडिओला अप्लाय करून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती पुन्हा क्लिक करायचे. शार्प इफेक्ट तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचा आहे. सर्च बॉक्सवरती क्लिक करा आणि शार्प इफेक्ट इथं सर्च करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सेटिंगवरती यायचे. सेटिंगवरती आल्यानंतर ब्लर 0 ठेवायचा आहे. ब्लर 0 ठेवल्यानंतर शार्प जो आहे तो 30 ठेवायचा आहे. 30 नाही तर 20 ठेवू शकता. 25 ठेवायचा आहे आणि फिल्टरवरती क्लिक करून तुम्हाला फिल्टर जो आहे तो फिल्टर 70 ठेवायचा आहे. 70 ठेवू शकता, नाहीतर 50 ठेवायचा आहे आणि ओके करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट पूर्ण व्हिडिओला अप्लाय करायचा आहे. आता हा इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर भावांनो बघू शकता तुम्ही आपला सर्व फिल्टर ॲड केलेले आहेत, सर्व कलर ग्रेडिंग केलेले आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ 4K सुद्धा अप्लाय झालेला आहे. तर तुम्हाला भावांनो AI अल्ट्रावरती क्लिक करायचे. तुम्हाला याचा रेशो जेवढा ठेवायचा आहे ते ठेवू शकता. 4K सुद्धा भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होतो आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचे. तर भावांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे. आणि जर तुम्हाला असेच क्वालिटीवरती व्हिडिओ पाहिजे असतील, ट्युटोरियल पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये क्वालिटी अशी कमेंट करा, त्याच्यावरती भावांनो मी ट्युटोरियल दुसरे घेऊन येईन. आणि तुम्हाला कलर ग्रेडिंगवरती जर ट्युटोरियल हवे असतील तर त्याच्यावरती सुद्धा भावांनो ट्युटोरियल घेऊन येईन. हे ट्युटोरियल तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजलेच असेल की आपला व्हिडिओ कसा एनहॅन्स करायचा आहे, कसा 4K HD करायचा आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजले असेल. तर भावांनो भेटूया आपण पुन्हा नवीन दुसऱ्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.